ला 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। बाई हिला ना चक्कर येत होती म्हणून आम्ही लिंबू सरबत घ्यायला गेलेलो। लिंबू पाणी? हो ते ग्लुकोज मिक्स करू। हो बाई। सुजाता, अगं आराम करायचास ना, सारखं असं आजारी पडणं चांगलं नाही। नाही बाई, पण आता बरं वाटतंय। म्हणजे चक्कर वगैरे आली नव्हती, थोडं गरगरत होतं इतकं। मी देखील शाळेसाठी रात्रंदिवस मरमर मरते, हो ना, पण तुम्हाला सगळ्यांना आणि इतरांना सुद्धा त्या प्रेरणाचंच कौतुक का? कौतुक? तिचं कोणी कौतुक केलं? आणि तिचं कौतुक करत असताना तुम्हाला कोणी डावललं? तोंडावर तसं कोणी दाखवत नाही हो, पण पाठीमागे तसे सगळेच वागतात। अहो आत्ताच बघा ना, प्रेरणासारखेच 11 शिक्षक शाळेत आहेत, पण तुम्ही आज कोणाला भेटायला जाताय सांगा ना? पाटील बाई, अहो परीक्षेविषयी बोलायचंय। अहो मग माझ्याशी बोला ना। अहो तुमच्याशीच बोलायला आलो होतो मी, पण नेहमीची येतो पावसाळा इतकी उत्सुकता तुम्ही दाखवली। अहो ते म्हणजे मन चिंती ते वैरीनं चिंती असं म्हणतात। पाटील बाई, तुमचं जेव्हा कामात मन लागेल ना, तेव्हा या वायफळ गोष्टींकडे तुमचं मन वळणार सुद्धा नाही। येतो मी। मॅडम, मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री देतो, तुमचं सैरभैर मन शांत झालं तर बघा, तुम्ही रिटायर्ड होईपर्यंत मुख्याध्यापिकेच्या नावासाठी प्रेरणाचा विचार होणार नाही। ती स्वतःहून असं होऊ देणार नाही, कारण तिला पद नकोय, तिला मुलींची प्रगती हवे, या शाळेची प्रगती हवे। हो हो, जणू काही सारा शाळेचा हिनच ठेका घेतलाय ना। बघूया ना यावर्षी शाळा किती दिवे लावते ते, आणि किती जण अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती करतायत तेही बघूया। घोडा मैदान काही लांब नाहीये। काय झालं अण्णा? कसल्या काळजीत आहात? अहो काळजी वाटणारच,
या वर्षीच्या रिझल्टची काळजी तुमच्यापेक्षा मुलींपेक्षा मला आणि अप्पांनाच जास्त आहे. या वर्षी 100% निकाल लागला पाहिजे हे माहिती ना. नाहीतर अहो अण्णा, नका काळजी करू, खरंच 100% निकाल लागलाय. हो अण्णा. अण्णा, प्रेरणा त्यांची जादू चालली. सगळ्या मुलींनी अगदी मनापासून अभ्यास केला आणि जादूची कांडी फिरावी ना तसा हा आश्चर्यकारक निकाल लागला. 100% निकाल लागलाय आपला. वा, शारदा विद्या मंदिरचा 100% निकाल. सर्व मुली पास. अरे हो, पण त्यांना मार्क कसे काय पडले? अहो अण्णा, तेच तर सांगतोय ना आम्ही. सगळ्या मुली अगदी चांगल्या मार्काने पास झालेत आणि अगदी ढ असणाऱ्या मुलींची प्रगती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का. अरे वा 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 वा, हे बाकी एकदम बेस्ट झालं बरं का. म्हणजे आता मला यापुढे नवीन शिक्षक शोधायला नकोत. काय हो अण्णा. पाटील बाई, अभिनंदन. धन्यवाद अण्णा. अहो, आपल्या सगळ्यांच्याच मेहनतीचं हे फळ आहे. अरे हो, पण प्रेरणा कुठं आहे? मला तिचं खास अभिनंदन करायला पाहिजे. अहो, त्या लवकर गेल्यात आज. हो? अरे बापरे, बाहेर अंधार पडलाय. म्हणजे आता तुम्हाला ओव्हर टाइम द्यावा लागणार आहे मला. नको अण्णा, ओव्हर टाइम वगैरे काही नको. शिक्षक कधी मागतात का ओव्हर टाइम? आम्ही रात्रंदिवस एक करून आमचं कर्तव्य करतो आणि मग त्याचा असा इतका छान परिणाम दिसून आला ना की मन अगदी भरून पावतं. हो अण्णा, हाच आमचा ओव्हर टाइम. हो अण्णा, पाटील बाई बरोबर बोलते. बरं, आटपा आता, उशीर खूप होते. येऊ मी? हो, या. अरे हो, आता पुन्हा एकदा तुमचं त्रिवार अभिनंदन. आभार आभार. चला. अण्णा, काय अण्णा, इतक्या रात्रीच कुठे निघालात? कुठे म्हणजे काय? घरी. ते झालंच हो. या वयात वाट वाकडी होत नाही. घरचीच वाट बरी वाटते. पण तरी विचारायचं म्हणजे इतक्या उशिरा कुठून आलात? इनामदार, अहो, काही कार्य आम्ही अजूनही करतो. समाजाचं ऋण चुकवायला नको का? ते सांगायलाच हवं का अण्णा? अहो, तुमचं काम सगळं गाव जाणू नये, पण तरी आम्ही आपलं काळजीपोटी विचारतो हो. काय इतक्या रात्री कुठून आलात तुम्ही? काय इतक्या अंधारात? कुठे ठेच लागली, पडलात, काही झालं तर? म्हणून आपलं विचारलं. नाही, सांगायचं तर सांगा, नाहीतर राहिलं. इनामदार, अहो, 9वीचा रिझल्ट होता म्हणून शाळेत होतो. आता कामं उरकता उरकता झाला उशीर. अरे वा वा वा, म्हणजे आमच्या मनीषाचा पण रिझल्ट लागला असेल. ते उद्या कळेल ना. नाही, पोर पास होईलच हो, पण नंबरात आली की नाही? आले, नंबरात आले. 3रा नंबर आलाय. 3रा? इनामदार, अहो, तो काय झाले? अहो, आनंद साजरा करा. मुलीने छान प्रगती केले. अहो अण्णा, आनंदापेक्षा आश्चर्य जास्त आहे. अहो, 3रा नंबर.
अहो आतापर्यंत जी शेवटून दुसरा किंवा तिसऱ्या नंबरावर यायची ती माझी पोर अचानक तिसऱ्या नंबरावर येते. ती माझी पोर अचानक शर्यतीत इतकी पुढे कशी गेली? हो इनामदार, यावेळी सगळ्यांनीच चांगले नंबर कमावलेत. अगदी थोड्याफार मार्काने मागे पुढे आहेत. खूप मेहनत घेतली मुलींनी. आमची मनीषा बघा तुमच्या त्या प्रेरणाताईंचं फार कौतुक करते. हो अहो ती पोर आहेच कौतुकास पात्र. कधी नव्हे तो इतका चांगला निकाल निघालाय. ही सगळी तिचीच मेहनत. अहो गेल्या 8-10 महिन्यात तिने मुलींवरती असा काय प्रभाव टाकलाय काय सांगू तुम्हाला. पण पाटीलबाई जरा नाराज असतात. असं काही नाही हो. पाटीलबाईंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रेरणाची वेगळी आहे. त्यामुळे तात्विक मतभेद होतात इतकंच. पण दोघींची मुलींना शिकवण्याची तळमळ मात्र अगदी सारखीच आहे. अण्णा 9वीचं वर्ष संपलं. आता माझ्या पोरीचं 10वीचं वर्ष. तुमच्या त्या प्रेरणाबाई खासगी शिकवणी घेतात का? स्पेशल शिकवणी? हो. अहो शाळेत शिकवून जर माझी पोर तिसरी येत असेल तर त्यांच्या खासगी शिकवणीनं पहिली पण येऊ शकते. इनामदारांची पोर शाळेत पहिली. अहो अभिमानाने मान ताठ होईल आमची. अण्णा आमचं एवढं काम कराच. प्रेरणाबाईंना जरा आमच्याकडून गळ घाला. हिची काळजी नको. शहरात मिळत नसेल त्याच्यापेक्षा जास्तच देईन म्हणाव. इनामदार, प्रेरणाला पैशाचा मोह असेल असं वाटतं का तुम्हाला? अहो पैशाची जर तिला गरज असती तर ती शहरातनं इकडे आली असती का? अण्णा पैशांचं घाला चुलीत, पण तेवढं शिकवणीचं बघा. मी विचारून बघतो, पण मी जबरदस्ती नाही करू शकत. कारण जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो तिचा ती घे. इनामदार, प्रत्येक वेळेस चाली चालल्याच पाहिजेत का? अहो मी बघतो. बरं घेऊन येता या. सोडायला येऊ का? नाही नाही नको नको, मी जातो. बरं आहे. जर का प्रेरणाबाई शिकवायला तयार झाल्या तर ह्या वर्षी 3रा नंबर आणि पुढल्या वर्षी 1ला. पोरीला खुश खबर कळवायलाच हवी. गोष्ट उमलत्या मनाची. मॅडम आत येऊ? हो या. मॅडम तुम्ही बोलावलं? तुम्ही हे जे 9वीचे निकाल लावलेत बघितलेत का? हो. प्रेरणाताईंनी स्वतः रिमार्क्स दिलेत. अगदी कसोशीने प्रयत्न केले होते त्यांनी आणि लक्षही घातलं होतं. सगळ्या मुली पास? हो ना. मला इतका आनंद झालाय ना. सगळी प्रेरणाताईंची जादू आहे बघा. ठीक आहे ठीक आहे, मलाही आनंद झालाय. पण तरी सुद्धा मला स्वतः खात्री करून घ्यायची आहे की खरंच गुण सगळे व्यवस्थित दिले की नुसतेच उधळले. तसं नाही मॅडम. खरं तर मुलींना जेवढे मार्क मिळालेत ना त्यापेक्षा 5 ते 10% मार्क्स कमीच दिलेत त्यांना. आणि हे वर्ष 9वीचं, पुढलं वर्ष महत्वाचं आहे, 10वीचं वर्ष. म्हणून त्या बेसावध राहू नयेत आणि शेफारूनही जाऊ नयेत म्हणून मुद्दामच गुणांमध्ये काटछाट केली होती. नाही म्हणजे तसं करायला आम्हाला प्रेरणाताईंनीच सांगितलंय. नाही म्हणजे खरं तर प्रेरणाताईच येणार होत्या गठ्ठा द्यायला, पण त्या आजारी आहेत, आल्या नाही येतात. हो माहितीये मला. तसा अर्ज दिला होता त्यांनी. तरी सुद्धा पहिल्या 10 नंबरांचे पेपर मला स्वतःला बघायचे आहेत आणि खात्री करून घ्यायची आहे की तुमच्या प्रेरणाताईने खरंच कमी मार्क दिलेत का याची.
हो हो, काहीच हरकत नाही. मी पेपरांचा गठ्ठा घेऊन येते. सगळे पेपर? नाही हो नाही, एवढा वेळ नाहीये मला. अहो उद्या पोरांना रिझल्ट वाटला ना की मी गोव्याला जायचं म्हणतेय. वर्षभर अगदी टेन्शनने डोकं उठतं हो या किलकिलाटाने. अहो थोडं टेन्शन हलकं करावं म्हणते मी. तुम्ही जा. काय तुमचा काय प्लॅन? सासरी जाऊन येत आहे ना? नाही, बरोबर आहे, पण सोमवारपासून आपण 10वीचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू करूया का? म्हणजे प्रेरणाताईंचाच प्लॅन होता तसा. तुम्ही बऱ्या आहात ना? अहो आत्ताच 9वीच्या परीक्षा आटपल्या. मुलींना जरा आराम करू दे. तुम्हीही आराम करा. आणि तुमच्या प्रेरणाताईंना सांगा की तुम्ही मुंबईला जाऊन या म्हणावं. उगाच पुळखा दाखवायला जाऊ नका. अहो 9वीची परीक्षा झाली आहे, त्याला अजून महिना सुद्धा झालेला नाही. आणि पोरांना उगाच कशाला त्रास द्यायचा? नसतं नवीन ओझं का द्यायचं पोरांच्या डोक्यावर? मुलांनाही आराम करू दे, तुम्हीही आराम करा. आणि तुमच्या प्रेरणाताईंना सांगा की तुम्ही जाऊन या मुंबईला म्हणावं. मॅडम, आपण 10वीची तयारी आधीपासूनच करून घेतली तर? नाही म्हणजे प्रेरणाताईच तसं म्हणत होत्या. अहो सगळ्यांचा पुळका तुम्हालाच आहे, असं का दाखवताय उगाच? मॅडम प्लीज, त्या आपल्या शाळेच्या चांगल्याचाच विचार करतायत. अहो मुलं आहेत ती, यंत्र नाहीये. 9वीची परीक्षा झालेला महिना सुद्धा उलटलेला नाही. आणि नवीन ओझं मुलांच्या डोक्यावर कशाला द्यायचं उगाच? नाही मॅडम, ओझं नाही, म्हणजे नंतर ओझं वाढायला नको म्हणून 20 दिवस आधीपासूनच तयारीला लागलो तर? प्रेरणाची भाषा बोलू नका. तिच्या इतका उत्साह दुसऱ्या टीचरना नाही. तसं नाही मॅडम, म्हणजे मुलांची ही इच्छा होती की एक्स्ट्रा क्लासेस घ्यावेत म्हणून. आणि सुट्टीत मुलं अभ्यास विसरून जातील मग. या गोंदी सर या. मॅडम, रिझल्टचं काम झालंय, आता जाऊ का घरी? अहो गोंदे, सततचं काय जाऊ का जाऊ का? पण काम संपलंय ना मॅडम, तर मग. अहो त्या प्रेरणाताईंकडे बघा जरा. त्या एकदाही घरी जायचं नाव काढत नाहीत. सतत काही ना काही काम करायला धडपडत असतात. आणि आत्ताच या सांगत होत्या की त्या सोमवारपासून 10वीसाठी नवीन वर्ग सुरू करायचं म्हणतायत. सोमवारपासून? हो, शाळा सुरू व्हायच्या 1 महिना आधीच? कशाला हो? नाही. अहो कशाला काय सर, शहरातल्या सगळ्या शाळा हा उपक्रम राबवतात. चांगला उपक्रम आहे हा. गोष्ट उमलत्या मनाची. शहरातल्या सगळ्या शाळा हा उपक्रम राबवतात. चांगला उपक्रम आहे हा. नाही म्हणजे प्रेरणाताईच म्हणत होत्या तसं. आणि आपणही हा उपक्रम राबवायला काहीच हरकत नाहीये. नाही म्हणजे थोडे कष्ट पडतील आपल्याला, पण मुलांना फायदा होईल ना त्याचा. आणि मुलांचा फायदा तो आपला फायदा, नाही का? हो कुलकर्णी मॅडम, ते शहर आहे, तिथे स्पर्धाच तशी असते. नाही म्हटलं तरी गावातलं जीवन थोडं संत शांत, नाही का? नाही हो, नाही नाही, असं नको. अहो 1 महिना तरी शांती मिळते, पुढचं वर्ष झेलायची ताकद मिळते. पाटील मॅडम नको ना. तुम्ही घरी जाताय ना? जा. हो जातो, पण सोमवारपासून परत घाण्याला झुंपू नका. हात जोडतो. कुलकर्णी मॅडम. पाहिलं? आता बोला. मॅडम,
तुमची हरकत नसेल तर मी वर्ग घेऊ शकते प्रेरणाताई सोबत. अहो पण मी म्हणते नसता सोस हवा कशाला तुम्हाला? उगीच विकतचं दुखणं. मॅडम, मुलांना अभ्यासाची गोडी लागली आहे आणि सुट्टीत पुन्हा त्यांचं लक्ष अभ्यासावरून उडून गेलं तर आपल्या कष्टाचंही चीज होईल. आणि अण्णा काय म्हणालेले माहिती आहे ना, शाळेचा 100% निकाल लागायला हवा, नाहीतर तुम्ही ऐकणार नाही. एक काम करा, हा रिझल्ट उद्या मुलांना वाटाल ना तेव्हा मुलांनाच विचारा, मग बघू. चालेल. थँक्यू मॅडम. आधी विचारा तर खरं, मग बघू. हो. मॅडम, मुलं खरंच तयार झाली तर, आणि मुलांनीच प्रेरणाताईंना सांगितलेलं एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला. या तुम्ही. खरंच मुलं तयार झाली तर पाटील बाई, अरे इनामदार साहेब. कुठे? शाळेत का? हो, शाळेतच. अहो आज प्रगती पुस्तकं मुलांना वाटली की महिनाभर आराम. इनामदार साहेब, तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची होती. मनीषा तिसरी आली हीच ना? तुम्हाला कसं कळलं? काल रात्री अण्णा भेटले होते मला, त्यांनी सांगितलं. बाकी या प्रेरणाताईंची कमालच म्हणायची. आता मुलांसाठी काही नवीन आयडिया लढवत आहेत की नाही तुमच्या प्रेरणाबाई? 10वीचे वर्ग लवकर सुरू करायचंय म्हणते. हे आता यांना सांगावं की न सांगावं?